नाशिकमध्ये कमाल तापमानामध्ये चांगलीच वाढ ही झालेली आहे। यंदा एप्रिल महिन्यातच पारा हा 40 अंशांच्या वर जाऊन पोहोचल्यामुळे खरं तर नाशिककरांची चिंताही वाढली आहे। काल यंदाच्या मोसमातील सर्वाधिक तापमानाची नोंद ही करण्यात आली होती। 40.4 अंश सेल्सिअस तापमान जे आहे ते काल नोंदवलं गेलं होतं आणि यामुळे आपण जर बघितलं तर रस्त्यांवर देखील म्हणजे इतर वेळी हा जो अशोक स्तंभ सीबीएस परिसर आहे हा खरं तर वर्दळीचा परिसर आहे। नेहमी इथे गर्दी बघायला मिळत असते, मात्र आपण बघत आहोत उन्हामुळे खरं तर वर्दळ देखील कमी ही झालेली आहेत। आपण जर बघितलं तर उन्हापासून संरक्षण करण्यासाठी प्रत्येकाच्या डोक्यामध्ये टोपी असेल किंवा महिलांच्या डोक्यात देखील स्कार्फ जे आहे ते दिसून येत आहेत। यासोबतच शीतपेयांच्या दुकानावरती देखील गर्दी झाल्याचं आपल्याला बघायला मिळतं आहे। आपण समोर जर बघितलं तर या विद्यार्थिनी असतील किंवा इतर नागरिक जे आहेत ते शीतपेयासाठी गर्दी करतायत। दादा काय आता रोज किती ताक मिळतंय कसं? काय नाही, आपल्या घरचंच ताक असतं बाकीचं। हां, रोजच्या रोज आपली घरची डेअरी आहे, काही विषय नाही त्याच्यामध्ये। ऊन वाढलंय कशी महिने असतं आपलं ताक, ऊन वाढेल म्हणून चाललंय। हां, गिऱ्हाईक चालूच राहतं आपल्याकडं 12 महिन्याचं ताक लस्सी काही महिला देखील त्यांच्याशी आपण बोलूयात। ताई काय कसं ऊन पडलंय, कसं आता संरक्षण द्या? भरपूर ऊन आहे तर खूप छान वाटतं आणि कृष्णाई लस्सीमध्ये भारी वाटतं, एकदम मस्त थंड थंड केशर वगैरे भारी वाटतं। इतर वेळी म्हणजे नाशिकला एवढं ऊन नव्हतं, यंदा 40च्या वर टेम्परेचर गेलेलं आहे। हो, खूप ऊन वाढलंय, त्यामुळे सर्वांनी ते लस्सीचा आनंद घेण्यासाठी ते नक्की यावे। लस्सीचा आनंद घ्या। हो, त्या उन्हात देखील आम्ही लस्सीचा आनंद घेतोय असं ते म्हणतायत। आपण जर बघितलं तर आता उष्णतेची लाट खरं तर अनेक ठिकाणी आलेली आहे, त्यामुळे आरोग्य विभागाकडून देखील काळजी घेण्याचं आवाहन जे आहे ते केलं जात आहे। कॅमेरामॅन मयूर बारगेसह प्रांजल कुलकर्णी, एबीपी माझा, नाशिक। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।